हाय गाईज, कसे आहात? चला तर मग आज आपण बनवूया दिवाळीसाठी एक सुंदर आणि छान वॉल हँगिंग. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पाहिजे कार्डबोर्ड. हे मेन आहे, पण ते माझ्या इकडे नव्हतं. म्हणजे मेन वस्तूच माझ्या इथं नव्हती. बिकॉज माझ्या इथं असली की मी ती कामी लावून देते. आणि मग मी गेली मोठेकडे, मोठे इकडून दादाच्या ड्रेसचा डबा उचलून आणला. नंतर मग आशूच्या इकडे गेली, त्याच्या इथून डबे आणले आणि असं मी माझं काम केलं. सो मी त्यातलाच एक बॉक्स यूज केलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला स्क्वेअर शेप कट करून घ्यायची आहे. तुम्हाला जितके क्वांटिटीमध्ये पाहिजे तुम्ही तितकं घेऊ शकता. मी इथे 6 बनवणार आहेत. सो मी इथे 6 कट केलेले आहेत. आणि आपल्याला इथे कलरफुल क्राफ्ट पेजेस पाहिजे. ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माझ्यासारखा जुगाड लावू शकता. माझ्याकडे क्राफ्ट पेपर होते, पण जे कलर पाहिजे होते ना ते नव्हते. अशी लाईट कलर होते. सो मी काय केलं ना, आधी ते लावून घेतले आणि त्याच्यावर नंतर दुसरे कलर केले. इसको बोलते दिमाग. तर मी सर्वात आधी ते कट केले स्क्वेअर शेपचेच आणि ते आपण जे कट केले होते ना आधी स्क्वेअर, त्याच्यावर स्टिक करून घेतले आणि नंतर मी त्यांना कलर केला. आणि तुम्ही बघू शकता की स्टिक किती चांगल्याने केले, की ते निघणार पण नाही आणि काहीच नाही होणार. तिथं जास्मिन पण आमच्या मधात करत होती. वो बोल रही थी मुझे भी करना है कुछ, मुझे भी काम बताओ. बिचारी एकटी बोर होती ना, तरी आम्ही तिला बोर नाही होऊ देत आणि ती आम्हाला. सो आपण आपलं कंटिन्यू ठेवू. तुम्हाला अशा प्रकारे ते स्टिक करून घ्यायचे आहे सगळे बॅकग्राऊंडला आणि नंतर मग तुम्हाला जे कलर हवेत ते तुम्ही यूज करू शकता. मी त्यामध्ये रेड कलर यूज केला, येलो कलर यूज केला, डार्क ग्रीन कलर यूज केला, ब्ल्यू कलर यूज केला, पिंक कलर यूज केला, आणखीन एक ऑरेंज कलर यूज केलेला आहे. तर तुम्हाला जे कलर हवे असेल तुम्ही ते यूज करू शकता. पण आय डोंट थिंक सो की यांना सोडून बाकीचे कलर चांगले वाटेल फेस्टिव्ह सीझनसाठी. सो बाकी आपापल्या इच्छेनुसार असते. इथे तुम्ही बघू शकता की अनु फक्त ग्ल्यू किती याने लावत आहे, म्हणजे स्केलच्या हेल्पने एकदम स्ट्रेट लाईन पाडून ग्ल्यूची म्हणजे स्केलच्या हेल्पने एकदम ग्ल्यूची स्ट्रेट लाईन पाडून तो नंतर बॅकसाईडने एक दुसरा पेज चिपकवतो आहे. म्हणजे याला किती महान माणूस आहे हा. डबलची कामं नाही सॉरी, काय म्हणतात त्याला, जास्तीची कामं जे माझ्यासारखं पटकन होऊ शकते त्याला इतका वेळ कशालाच लावायचा मी म्हणते. हे सर्व करताना मला एक वेगळीच मजा येते. म्हणजे असं वाटते की मी काय करत आहे काय नाही आणि बस करत राहावं. पण काय करावं, आताच एक्झाम झाली, आता याच्यानंतर प्रॅक्टिकल एक्झाम आहे. आता काही दिवस आहे तर मी रोज व्हिडिओ अपलोड करेल. त्याच्यानंतर मग एकदा प्रॅक्टिकल एक्झाम लागली की मग काहीच होणार नाही. त्यानंतर मग काही दिवस होईल, नंतर मग सेमिस्टर एक्झाम. काय करावं या सेमिस्टर एक्झामचं. तुम्ही असा विचार कराल की मी तुम्हाला असं का म्हणते की तुम्ही तुमच्या मनाने यूज करू शकता, कारण आपली चॉईस असते ना. आणि मी तुम्हाला सांगू का, आपण जे बघतो ना व्हिडिओमध्ये असं वाटते की आपल्याला पण सेम हेच मिळायला हवं. पण मी तुम्हाला सांगू शकते, कारण की मला या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे की आपण जे व्हिडिओमध्ये बघतो आणि आपल्याला जे आवडते आणि आपल्याला जे बनवायचं असते, आपल्याला त्यासाठी तेच सेम वस्तू हवी असते. बिकॉज ते छान दिसतात. पण कसं असते ना, आपल्याजवळ ते अवेलेबल नसते आणि जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर कधी तिथे पण नाही मिळत आपल्याला. दॅट्स वाय जे अवेलेबल असते आणि जी आपल्याला आवडली ते यूज करायची. आता मी जिथे हे बघितलं होतं, ज्या व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं त्या व्हिडिओमध्ये माझ्यापेक्षा खूप जास्त डिफरंट मी केलेलं आहे. म्हणजे ते व्हिडिओतले जे आहे ते हँगिंग माझ्यापेक्षा खूप जास्त वेगळे आहेत. तर इथे आपला कलर करून झालेला आहे आणि आपण मस्त सगळे हँगिंग जे आहे ते एकदम ब्युटिफुल दिसत आहे. म्हणजे आधीच्या क्राफ्ट पेपरपेक्षा तर खूप छान दिसत आहे. आणि आता आपल्याला यावर काय करायचं आहे, लेस लावून घ्यायची आहे. लेस तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही आणू शकता, म्हणजे जे अवेलेबल असणार मार्केटमध्ये आणि जे तुम्हाला आवडणार तशी. 4 साईडने लेस लावून घ्यायची. त्यानंतर मग आपल्याला त्यावर वर्क करायचं आहे. तुम्ही वर्क करू शकता, मिरर वर्क करू शकता किंवा स्टोन वर्क करू शकता. ॲज यू विश, तुम्हाला जसं करायचं आहे तसं तुम्ही करू शकता. बट ट्रेंडिंगमध्ये मिरर वर्कच सुरू आहे, तर मग मी पण मिरर वर्कच ट्राय केलं आणि मला पण मिरर वर्क करायला खूप मजा येते. हे मेन गोष्ट आहे. बाकी ट्रेंडिंग तर गेलो आपण, तर ट्रेंडिंगच्या बाहेरच चालतो हे तुम्हालासुद्धा माहीत आहे. तर मी इथे खूप साऱ्या प्रकारचे फ्लावर्स ट्राय केले होते, पण मग मम्मी म्हणाली होती की हे 2 छान दिसत आहेत, तर मग मी हे 2च ट्राय केले होते.
माझ्याजवळ इतके मिरर्स अवेलेबल नव्हते ना, म्हणून मग मी त्याला 3-3 पार्ट्समध्ये डिवाईड केलं की 3 वाल्यांना फ्लावर करू आणि 3 वाल्यांना डायमंड शेपच्या मिररने फ्लावर करू. असं सुंदर दिसतंय ना, म्हणजे खूप छान दिसतंय. मला तर खूप जास्त आवडलंय. आता आपण इथे घंटी घेऊ. घंटी, बैलाच्या गळ्यातली घंटी. तशीच थोडीशी एकदम छोट्या साईजची मी ती यूज केलेली आहे. तुम्ही तुमच्या मनाने यूज करू शकता. त्यामध्ये लेस वेगळी वापरलेली आहे. अजून जे दुसऱ्या लेसच्या हेल्पनी हँगिंग लटकवायसाठी केलेलं आहे ना, ते दोरी टाईप, ते सुद्धा दुसरं आहे. आणि असं बरंच काही मी चेंज केलेलं आहे माझ्या इच्छेनुसार आणि जे मार्केटमध्ये मला मिळालं त्यानुसार. आणि माझ्याजवळ वेळ पण कमी होता, सो मी इतकं फिरू शकत नव्हती. बिकॉज मला लवकर काहीतरी बनवायचं होतं आणि तुमच्यासाठी अपलोड करायचं होतं. सो आय थिंक तुम्हाला खरंच हे आवडलं असेल. कसं दिसतंय मला हे नक्की कमेंट करून सांगाल आणि तुमचा असा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. एक दिवस मी नवीन मोबाईल घेणार, कारण की याच्यामध्ये स्टोरेज नाही, काहीच नाही आहे, कॅमेरा पण चांगला नाही आहे. सो खरंच मला मोबाईलची खूप आवश्यकता आहे, कारण की माझ्या मोबाईलमध्ये काहीच स्टोरेज नाही आहे. मी स्नॅपचॅटवर व्हिडिओज बनवत आहे आणि ते नंतर माझ्या इकडचा डेटा डिलीट करून तिकडचा डेटा डाउनलोड करत आहे. तिकडून मग व्हिडिओ बनवून अपलोड करत आहे. असं करत आहे मी. आता मी तुम्हाला कायच सांगू. सो खरंच मंडळी, मला खरंच सपोर्टची खूप जास्त गरज आहे आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगाल की तुम्हाला वॉल हँगिंग कशी वाटली. तर भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.